नंतर तुमच्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये डाऊट घेतले जातील. रोजगार व बेरोजगारी हा आपला पुढचा टॉपिक आहे. रोजगार व बेरोजगारी, तसंच त्याच्याबरोबर काय बघायचं आपल्याला, कौशल्य विकास, हे देखील आपल्याला त्याच्याबरोबर पाहायचं आहे. रोजगार व बेरोजगारी बघत असताना आता भारतामध्ये आपण बघितलं दारिद्र्याची समस्या आहे. भरपूर लोक ही कसे आहेत, दारिद्र्य शिकाले आहेत, त्यांना 2 टाइमचं म्हणजे जेवण सुद्धा 1 टाइमचं मिळत नाही, असे भरपूर लोक आहेत. काही लोकांना रोजगार नाही, बेरोजगारीची समस्या आहे. मग असे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना कौशल्याची गरज आहे. मग कौशल्य म्हणजे काय, एखादं स्किल वगैरे देणं त्यांना काय आहे, अशा लोक व्यक्तींना गरजेचं आहे. एक मिनिट. रोजगार व बेरोजगारी, त्यांना त्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर रोजगारासाठी त्यांना काय कौशल्य वगैरे देण्याचं गरज आहे, त्यांचा कौशल्य विकास वगैरे करणं गरजेचं आहे. रोजगार व बेरोजगारी टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं आहे. आता रोजगार म्हणजे काय, आपल्याला काय एखाद्या व्यक्तीला रोजगार पर्टिक्युलरली जर मिळाला नाही तर तो कसा आहे, बेरोजगार आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच एक प्रकार त्याला काम मिळालं नाही, धंदा कुठं मिळाला नाही तर तो काय आहे, बेरोजगारी आहे असं काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं, म्हटलं जातं. बघा, बेरोजगारी, मग ह्या बेरोजगारी जी आहे, ह्या बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार पडतात. बेरोजगारी ह्या बेरोजगारीचे काय करतात, वेगवेगळे प्रकार पडतात. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना रोजगाराची गरजच नसते, म्हणजे ऐच्छिक स्वइच्छेने ते बेरोजगारी असतात. आता जसं फोटोमध्ये दाखवलेले, हम क्यों काम करेंगे हम नहीं करेंगे, म्हणजे आम्हाला काही गरजच नाही काम करण्याची. म्हणजे हे काय म्हटलं जाईल, ऐच्छिक बेरोजगारी, स्वइच्छेने. त्यालाच काय म्हटलं जातं, व्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे स्वइच्छेने काय आहे, तो बेरोजगार आहे. दुसऱ्या प्रकारची बेरोजगारी असते ती कशी असती, इनव्हॉलेंटरी. त्याला रोजगार पाहिजे, जॉब पाहिजे त्याला, पण त्याला तो जॉब काय होत नाही, मिळत नाही, त्याला रोजगार कुठं मिळत नाही. त्याला म्हटलं जातं काय, अनैच्छिक बेरोजगारी किंवा काय, इनव्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट. अशा प्रकारची जी रोजगार आहे त्याला काय म्हटलं जातं, अनैच्छिक बेरोजगारी किंवा इनव्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट. मग ही अनैच्छिक बेरोजगारी आहे किंवा इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट आहे, या इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंटचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग ह्या अनैच्छिक बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार पडतात. या अनैच्छिक बेरोजगारीमध्ये बघा, चक्रीय बेरोजगारी किंवा तिलाच काय म्हटलं जातं, सायकलिक अनएम्प्लॉयमेंट. चक्रीय बेरोजगारी किंवा काय, सायकलिक अनएम्प्लॉयमेंट, अशा प्रकारची बेरोजगारी सपोज मंदीच्या काळामध्ये तयार होते. म्हणजे आता इथं मारुती गाडी, ह्या मारुती गाडीचा सेलच व्हायना मार्केटमध्ये, ती गाडी विकलीच जाईना. त्या कंपनीचं काय झालं, मंदी सुरू झाली त्या कंपनीमध्ये एक प्रकारे म्हणा. मग त्या मंदीच्या काळामध्ये डिप्रेशनची समस्या, रिसेशनची समस्या, अशा प्रकारे म्हटलं तरी चालेल. मग ह्या काळामध्ये काय होतं, या गाडीचा सेल होणार. मग तिथं कामगारांना ठेवून काय उपयोग आहे का, मारुती कंपनी कामगारांना ठेवल का, काय करेल, ते सगळ्या कंपन्यांना काढ, म्हणजे जेवढे कामगार आहेत त्यांना काय करेल, जवळजवळ बरेच कामगार काढून टाकल. मग अशा प्रकारची जी बेरोजगारी तयार होते त्याला काय म्हटलं जातं, चक्रीय बेरोजगारी. ही मंदीच्या काळात तयार होते. म्हणजे जर इकॉनॉमीमध्ये, मार्केटमध्ये आपल्या जरी मंदी असेल, मंदीचा काळ असेल, तर कामगारांना कामावरून काढून वगैरे टाकण्यात येतं. आणि ही जी बेरोजगारी असते तिला काय म्हटलं जातं, चक्रीय बेरोजगारी किंवा काय, सायकलिक अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं, सायकलिक अनएम्प्लॉयमेंट. दुसऱ्या प्रकारची जी बेरोजगारी असते तिला म्हटलं जातं छुपी बेरोजगारी. दुसऱ्या प्रकारची बेरोजगारी असते तिला काय म्हटलं जातं, छुपी बेरोजगारी किंवा तिला काय म्हटलं जातं, डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट. छुपी बेरोजगारी किंवा काय, डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे बघा, आता इथं यांची शेती आहे, काय ठराविक असेल, 4 व्यक्तींनी जर त्या शेतीमध्ये काम केलं घरातल्या, तरी 200 किलो द्राक्षेचं उत्पादन निघतंय. किती निघतंय, 200 किलो द्राक्ष तिथून निघते तिथून, जर 4 व्यक्तींनी काम केलं. आणि ह्याच्यामध्ये ह्याला काढून टाकलं, ह्याला काढून टाकलं, हे काढून टाकलं, फक्त एकाच व्यक्तीने जरी काम केलं तरी किती द्राक्ष निघते तिथं त्या शेतीमधून, 200 केजीस. म्हणजे ह्यांचा काय उपयोग होता का तिथं शेतीमध्ये, नाही. 4 व्यक्ती गरज होती, तर एकाच व्यक्तीची गरज होती, परंतु हे 4 व्यक्ती त्या शेतीमध्ये काम करतात. म्हणजे गरज एकाच व्यक्तीची होती. म्हणजे अशा प्रकारची जी बेरोजगारी दिसून येत नाही तिला कसं म्हणलं जातं, छुपी बेरोजगारी. ह्यांचं उत्पादन काय, शून्यच आहे ना एक प्रकारे.
ह्या 3 व्यक्तींचं उत्पादन काय शून्यच आहे, सीमांतांचं उत्पन्न कसं आहे शून्य आहे. म्हणजेच एक प्रकारे काय अशा प्रकारची बेरोजगारी आहे दिसून येत नाही. आपण काय म्हणतोय 4ही लोकांना रोजगार आहे, परंतु ही ऍक्च्युअली गरज किती होती एकाच व्यक्तीची, तिथं किती व्यक्ती ठेवलेले आहेत 4 व्यक्ती ठेवलेले आहेत. मग अशा प्रकारची जी बेरोजगारी असते त्याला काय म्हणलं जातं छुपी बेरोजगारी किंवा काय डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट. अशा प्रकारची बेरोजगारी असते त्याला काय म्हणलं जातं छुपी बेरोजगारी किंवा डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट. नंतर पुढच्या प्रकारची जे ती घर्षणात्मक बेरोजगारी किंवा काय फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. घर्षणात्मक बेरोजगारी किंवा काय फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. मग ही जी बेरोजगारी आहे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, सपोज एखादा व्यक्ती आहे जॉब करतोय तो, ठीक आहे, एखाद्या XYZ कंपनीमध्ये काय करतोय जॉब करतोय, त्याने तो जॉब सोडला आणि दुसऱ्या कंपनीसाठी तो काय करतोय अप्लाय करतोय, दुसऱ्या कंपनीमध्ये त्याला जॉब पाहिजे त्यासाठी तो अप्लाय करतोय. आता मग सपोज त्याला 2 महिने जॉब मिळाला नाही, 2 महिने त्याला जॉब मिळाला, मग ह्या 2 महिन्यापर्यंत तो काय राहिला बेरोजगार राहिला. मग अशा प्रकारची जी बेरोजगारी आहे तिला काय म्हणलं जातं घर्षणात्मक बेरोजगारी किंवा फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे एखादा व्यक्ती कामाच्या शोधात आहे, म्हणजे त्याने पहिला काम सोडलेलं आहे आणि दुसऱ्या कामाच्या शोधात आहे, आणि त्या शोधायचा जो पिरियड आहे त्या 2 महिने त्याचा होता. मग या 2 महिन्यामध्ये तुला काय झालं नाही कुठं रोजगार मिळाला नाही. ही जी बेरोजगारी आहे ती फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट किंवा घर्षणात्मक बेरोजगारी असं हिला म्हटलं जातं. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे हंगामी बेरोजगारी. हंगामी बेरोजगारी किंवा त्याला काय म्हणलं जातं सीझनल अनएम्प्लॉयमेंट. म्हणजेच बघा आता हे लग्नाचा सीझन असेल तर त्यावेळेस बँड बाजा म्हणजे ह्यांच्यासाठी तिथं रोजगार उपलब्ध आहे, परंतु लग्नाचा सीझन गेला की ह्यांना रोजगार आहे का नाही. म्हणजेच एक प्रकारे असं काही व्यवसाय चालतात, असं काही धंदा चालतात जे काय असतात सीझन वाईज चालतात. मग अशा प्रकारची जी, आणि तो सीझन संपला की तिथं काय होती बेरोजगारी येते, त्यांना काम मिळत नाही. मग अशा प्रकारची जी बेरोजगारी असते तिला काय म्हणलं जातं हंगामी बेरोजगारी किंवा काय सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणलं जातं. पुढचा जो प्रकार पडतो तो म्हणजे कमी प्रतीची बेरोजगारी किंवा काय अंडर एम्प्लॉयमेंट किंवा काय सुशिक्षित बेरोजगारी किंवा काय एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. हा जो प्रकार आहे तो कोणता आहे अंडर एम्प्लॉयमेंट, हे सुशिक्षित बेरोजगारी किंवा काय एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये हा एक व्यक्ती आहे, एक मिनिट, हा एक व्यक्ती आहे आता बी झालेला आहे म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनियर आहे आणि बर्गर वगैरे विकण्याचं काम करतो. काय आहे सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंट. क्वालिफिकेशन एकदम हायर क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन काय आहे चांगला आहे किंवा डॉक्टर आहे, आणि तो काय करतोय की असं बर्गर वगैरे विकण्याचं काम करतोय किंवा अमेझॉनचं असेल तर अमेझॉनवर जाऊन काय करतोय तो घरोघरी पार्सल वगैरे पोहोचवण्याचं काम करतोय. मग अशा प्रकारची बेरोजगारी म्हणलं म्हणजे काय म्हणलं जाईल सुशिक्षित बेरोजगारी किंवा कमी प्रतीची बेरोजगारी, त्यालाच काय अंडर एम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. म्हणजेच काय जेवढं शिक्षण आहे क्वालिफिकेशन आहे तसा त्याचा जॉब नाही, तसा त्याला रोजगार मिळालाय का नाही. अशा प्रकारची बेरोजगारी ही सुशिक्षित बेरोजगारी किंवा कमी प्रतीची बेरोजगारी असते. नंतर पुढचा प्रकार पडतो तांत्रिक बेरोजगारी किंवा टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय तर इथं अशी एखादी कंपनी आहे तिथं मनुष्यबळ जास्त आहे, म्हणजे मनुष्याच्या सहाय्याने तिथं काय केलं जातंय कार्य केलं जातंय. परंतु अशी एक वेळ आली की एखादी मशीन वगैरे कोणती तरी नवीन काय झाली तिचा शोध लावला आणि त्या मशीनच्या सहाय्यानेच आता जास्तीत जास्त काय होतात पार्ट वगैरे जो काय तिथं लागते रिक्वायरमेंट त्या मशीनच्या सहाय्यानेच काम होतंय. मग आता माणसाची काही तिथं गरज आहे का नाही. म्हणजे अशा प्रकारची जी बेरोजगारी त्याला म्हणलं जातं तांत्रिक बेरोजगारी किंवा टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे तिथं आता व्यक्तीची गरज काय होत नाही पडत नाही, मशीनच्या साह्यानेच काम जास्तीत जास्त केलं जातं. आणि 7वा जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे खुली बेरोजगारी ओपन अनएम्प्लॉयमेंट किंवा काय म्हणलं जातं संरचनात्मक बेरोजगारी किंवा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. आता खुली बेरोजगारी किंवा संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय तर आता एखादा व्यक्ती आहे सपोज आता आता हे ह्याचा विषय तुम्हाला आहे ना खुली बेरोजगारी, हे नंतर मी तुम्हाला क्वेश्चन झाला आपला की काय करेल मी सांगेल ह्याचं मी तुम्हाला लक्षात येईल एक प्रकारे. हे तुम्हाला शेवटी सांगतो मी खुली बेरोजगारी म्हणजे काय किंवा संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे. NSSO नुसार जो NSSO आहे NSSO नुसार काय सांगितलेलं आहे बेरोजगारीचा दर ठरवण्यात देण्यात आलेला आहे. NSSO नुसार काय सांगितलेलं आहे एकूण बेरोजगार डिवायडेड बाय एकूण श्रमशक्ती. एकूण बेरोजगार डिवायडेड बाय काय एकूण श्रमशक्ती याच्या आधारावर काय काढलं जातं बेरोजगारीचा दर काढला जातो. म्हणजे किती बेरोजगार आहेत एकूण आणि श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्स ऍक्च्युअली मार्केटमध्ये किती आहे म्हणजे ज्यांना रोजगार मिळालेला आहे अशी बी येणार त्याच्यामध्ये आणि ज्यांना मिळालं नाही अशी बी येणार, म्हणजे ज्यांना काम करायचे अशी श्रमशक्ती किती आहे
ही एकूण, आणि त्याच्यातली एकूण किती बेरोजगार आहेत ह्याच्या आधारावर काय काढला जातो, बेरोजगारीचा दर. म्हणजे एकूण बेरोजगार भागिले काय, एकूण श्रमशक्ती, लेबर फोर्स, हे डिवाइड करून काय काढला जातो, बेरोजगारीचा दर. बेरोजगारीचा दर जो आहे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जर पाहिलं तर बेरोजगारीचा दर काय आहे, जास्त आहे. आणि बेरोजगारी मोजण्याचे वेगवेगळे अप्रोचेस आहेत. वेगवेगळ्या अप्रोचेसच्या सहाय्याने काय केले जाते, बेरोजगारी मोजली जाते. एनएसएसओ नुसार बेरोजगारीची मोजणी जाते. एनएसएसओ, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, एनएसएसओ लॉंग फॉर्म आपण बघितलं होतं ज्यावेळी जीडीपी बघितला टॉपिक, त्यावेळेस एनएसएसओ म्हणजे काय आपण काय केलं होतं, समजून घेतलं होतं. ज्यांना माहित नसेल त्यांनी जीडीपीचा टॉपिक आपण काय करा, तुम्ही एकदा रिटर्न बघा एकदा. मग ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे नित्य प्रमुख दर्जा, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसच्या आधारावर हे बघितलं जातं. म्हणजेच युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हणजेच काय एक प्रकारे, तर बेरोजगार वर्षातल्या मोठ्या कालावधीसाठी जर तो व्यक्ती बेरोजगार असेल तर ते कशामध्ये मोडला जाईल, नित्य प्रमुख दर्जा किंवा युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. एक सर्वसाधारण स्टेटस आहे म्हटलं तरी चालेल एक प्रकारे, ह्याच्यामध्ये त्याला कन्सिडर केलं जातं. चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे काय, करंट विकली स्टेटस, रोजगार मिळाला नाही एक तास जरी आठवड्यातून रोजगार मिळाला नाही एक तासही, तर तो कशामध्ये काउंट केला जाईल, चालू साप्ताहिक दर्जामध्ये किंवा काय, करंट विकली स्टेटस मध्ये काउंट केलं जाईल. आणि चालू दैनिक दर्जा म्हणजे काय, करंट डेली स्टेटस, रोजगार मिळाला नाही एक तासही, दिवसातून दिवसातून एक तासभरही रोजगार मिळाला नाही तर तो कशामध्ये चालू केला जाईल, चालू दैनिक दर्जामध्ये. म्हणजे असं एनएसएस नुसार बेरोजगारी मोजण्याचे अप्रोचेस किती आहेत, हे 3 प्रकारच्या अप्रोचेस आहेत, दैनिक, साप्ताहिक आणि नित्य प्रमुख. म्हणजे त्याला काय सर्वसाधारण युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, अशा 3 प्रकारे काय केलं जातं बेरोजगारीचं मोजण्याचं, हे 3 अप्रोचेस आहेत. आणि ह्याच्यावर पुढे क्वेश्चन बघा, एसटीआय 2013 ला आलेला आहे. सॉल्व्ह करा सर्वजण. झालं सॉल्व्ह सर्वांना.
असं काय सर्वांचं बरंच जणांचं चुकलं गेलं हे आन्सर. प्रणव, शुभम सोनवणे, रोहित, सुनील सूर्यवंशी, आदिती, वृषाली, नयन, वर्षा, लीना, प्रसाद, सागर, ऋषिता, स्वप्नील एवढ्यांचंच आन्सर काय झालेलं आहे, बरोबर आलेलं आहे. बाकी सर्वांचा आन्सर चुकलेला आहे, म्हणजे जे काही बाकीचे आहेत तेवढे. आणि राहिलेल्यांनी तर काय केलेलं आहे, स्किपच केलेला आहे क्वेश्चन म्हटलं तरी चालेल. त्यांनी काय आन्सर दिलेलंच नाही. ठीक आहे. बेरोजगारी मोजण्याचे अप्रोचेस एनएसएस नुसार म्हणजेच काय, राष्ट्रीय नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, त्यालाच मराठीत एक राष्ट्रीय नमुना पाणी वगैरे आपण म्हटलं जातं. नॅशनल नित्य प्रमुख दर्जा म्हणजे सर्वसाधारण, साप्ताहिक बेह्या, बरोबर, दैनिक बेह्या, राईट, साप्ताहिक बेह्या, दैनिक बेह्या, एक सर्वसाधारण नित्य प्रमुख दर्जा म्हणजे एक सर्वसाधारण बेह्या. आता ह्याच्यामध्ये बघा, बेरोजगारी म्हणजे एक प्रकारे बेकारी म्हटलं तरी चालेल, त्याचं काही एवढं शब्दामध्ये हे घेऊ नका. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारा रचली गेली आणि मान्यता प्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे, बघा, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारा रचली गेली आणि मान्यता प्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नातील विविध पडताळण्यासाठी स्वीकारली गेली. सर्वसाधारण बेकारीची स्थिती, ठीक आहे, सर्वसाधारण आहे. वर्तमान दैनिक, दैनिक बी आहे. वर्तमान साप्ताहिक, साप्ताहिक बेकारीची स्थिती ही बी आहे. परंतु मासिक होती का, कुठलं, तीनच होत्या. नित्य प्रमुख दर्जा, चालू, साप्ताहिक, दैनिक. पण मासिक होती का, नाही, मासिक नव्हती. म्हणजे कोणतं बरोबर आहे, अ ब क, एक नंबरचा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. आणि ज्यांनी ज्यांनी एक नंबरचा ऑप्शन केला होता त्यांचा आन्सर बरोबर आहे, बाकीच्यांचं चुकलं. आणि ज्यांनी काहीच केलं नाही, सोडवलं नाही, त्यांनी स्किप केलं म्हणून समजवतो. पुढचा क्वेश्चन करा सॉल्व. कंबाईन 2019 ला आलेला आहे. कंबाईन आलेला आहे क्वेश्चन 2019 मध्ये. हा क्वेश्चन सॉल्व करा.
बघूया आपण कोणाकोणाचं बरोबर आलं. अनिकेत, आरती देसले, ममता पाटील, सिद्धांत साळुंके, अवंतिका परेकर, लीना धुमाने, शुभम सोनवणे, जान्हवी पितळे, रोहित सूर्यवंशी, सागर सदगीर, वर्षा सापत, मनोज निमासे, एवढ्यांचंच आन्सर बरोबर आलं. बाकीच्यांचं आन्सर चुकलं आणि जे राहिले त्यांनी काय केलं, स्किप केलं. NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे, बघा NSSO नुसार काय म्हटलेलं आहे, श्रमशक्ती म्हणजे. आता बघा मी कुठं सांगितलेलं आहे, बेरोजगारीचा दर आपण बघितला होता. NSSO नुसार बेरोजगारीचा दर काय सांगितलेल्या व्याख्या, एकूण बेरोजगार डिवायडेड बाय म्हणजे भागिले किती, एकूण श्रमशक्ती. श्रमशक्ती म्हणजे अशी व्यक्ती ज्यांना काय मिळालेलं आहे, रोजगार मिळालेला आहे, अशा व्यक्ती त्याच्यामध्ये येणार. आणि ज्यांना रोजगार मिळाला नाही अशा व्यक्ती त्याच्यामध्ये येणार. दोन्ही बी येणार. श्रमशक्तीमध्ये कोण कोण येणार, ज्यांना रोजगार मिळालाय ते बी येणार आणि ज्यांना रोजगार मिळाला नाही ते बी येणार. सपोज असं समजा श्रमशक्तीमध्ये सपोज आपली लोकसंख्या सपोज एक कन्सिडर करून चालू, एक देश आहे, या देशामध्ये 100 लोकसंख्या आहे, 100 आहे, त्याच्यातली काम करण्यायोग्य 90 आहे. बघा काम करण्यायोग्य 90 आहे, म्हणजेच त्यांना काम पाहिजे अशी 90 आहे, त्याला काय म्हटलं जाईल, श्रमशक्ती म्हटलं जाईल. मग या 90 मधल्या 45 जणांना रोजगार मिळाला असेल आणि 45 जणांना काय असेल, रोजगार मिळाला नसेल. या दोन्ही बी ह्याच्यामध्ये येणार, रोजगार मिळालेले बी आणि रोजगार न मिळालेले. आता हे 100 मधली 10 अशी असतील जी वयोवृद्ध असतील किंवा लहान मुलं असतील असं कन्सिडर करून चाला. आणि 45 जण असे असतील त्यांना रोजगार मिळाला असेल, 45 जण असे असतील ज्यांना रोजगार मिळाला नसेल या 90 मधली. आणि मग 45 जणांना ज्यांना रोजगार मिळाला नाही ते म्हणजे काय, एकूण बेरोजगार. एकूण बेरोजगार किती, 45 डिवायडेड बाय ज्यांना रोजगार मिळाला नाही ते 45 प्लस ज्यांना रोजगार मिळाला आहे ते 45 असे 90. म्हणजे ही 90 काय झाली तुमची, एकूण श्रमशक्ती झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये रोजगार मिळालेले बी येणार आणि रोजगार न मिळालेले देखील येणार. मग ह्याच्या आधारावर काय काढला जाईल, बेरोजगारीचा दर काढला जातो. आपल्याला काय विचारलंय, फक्त श्रमशक्ती म्हणजे काय, NSSO नुसार एवढाच क्वेश्चन आहे. ही बेरोजगारीचा दर वगैरे विचारलेला नाही. मग काय म्हणणार आपण, श्रमशक्ती म्हणजे काय, तर अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत, म्हणजे ज्यांना रोजगार मिळाला नाही अशा व्यक्ती त्याच्यामध्ये येणार. आणि अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळालेला आहे, म्हणजे ह्या 45 ज्यांना, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून 45 मी घेतलेला आहे, त्या 45 ज्या रोजगाराच्या शोधात आहेत आणि ज्यांना रोजगार मिळाले आहेत 45, अशा ह्या दोन्ही बी कशामध्ये येणार, श्रमशक्तीमध्ये येणार. आलं लक्षात सर्वांच्या. श्रमशक्ती म्हणजे काय, म्हणजे NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत आणि ज्यांना रोजगार मिळाला नाही. म्हणजे दोन्ही वाक्य काय आहेत, बरोबर आहेत. मग काय कोणतं येणार, 4 नंबरचं ऑप्शन आपलं काय येणार, दोन्ही अ आणि ब. इथं एकला काय अ आणि ब किंवा कुठलेच नाही, हा बी नाही येणार. फक्त अ हा बी नाही येणार, फक्त ब हा बी नाही येणार. कोणता येणार, 4 नंबरचा पर्याय आपला काय येणार, बरोबर येणार. समजलं सर्वांना, समजलं असेल तर हो म्हणा एकदा सगळे. समजलं ना, ओके, सर्वांना समजलं म्हणायचं. घ्या पुढचा क्वेश्चन घ्या. खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीचे कारणे शोधा. STI 2013 ला आलेला आहे. आता हा क्वेश्चन बघण्याच्या आधी, बघा हा क्वेश्चन बघण्याच्या आधी मी तुम्हाला हा कन्सेप्ट सांगायचा राहिलो होतो संरचनात्मक बेरोजगारीचा. तो मी तुम्हाला ह्या क्वेश्चन आधी सांगतो आणि नंतर तो क्वेश्चन सॉल्व्ह करा. बघा खुली बेरोजगारी त्यालाच काय म्हणलं जातं, ओपन अनएम्प्लॉयमेंट, किंवा त्यालाच काय, संरचनात्मक बेरोजगारी, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. मग संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे सपोज मार्केटमध्ये एखादा व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला C++ ही लँग्वेज येते, म्हणजे जावा C++ येते,
पण मार्केटमध्ये जावाला बी डिमांड नाही, सी प्लसला बी डिमांड नाही. नवीनच काहीतरी आले, पायथॉन वगैरे लँग्वेज म्हणा किंवा नवीनच कोणती तरी एखादी लँग्वेज आली, तिला काय मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे. ह्याने सगळा कोर्स केला जावाचा, सी प्लस प्लस सगळं केलं, परंतु मार्केटमध्ये त्याला काय नाही, डिमांडच नाही. मग ह्याने एवढं सगळं नॉलेज घेतल्याला काय उपयोग आहे का? नाही उपयोग. मग ह्याच्यामुळे तो काय आहे, त्याला पायथॉन येत नाही म्हणून तो काय आहे, बेरोजगार आहे. म्हणजे अशा प्रकारची जी बेरोजगार आहे त्याला काय म्हटलं जातं, खुली बेरोजगारी किंवा काय संरचनात्मक बेरोजगारी किंवा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं देखील काय केलं जातं, म्हटलं जातं. मग आता ह्याच्यावरून तुम्ही काय करा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. कुठं गेला हा क्वेश्चन, काय करा, सॉल्व्ह करा. थोडासा हार्ड आहे पण सोपा बी आहे, नाही असं नाही. हा थोडासा हार्ड आहे क्वेश्चन नॉर्मली. प्रणव, जान्हवी पितळे, परत दुसरं कोण आणखी, लीना, ममता, अजय, एवढ्या जणांचा आन्सर बरोबर आहे. फक्त बाकी जणांचं आन्सर चुकलेलं आहे आणि बाकी जर राहिलेल्यांनी तर काय केलेलं आहे, स्किपच केलेलं आहे. ठीक आहे, ती बी स्ट्रॅटेजी चांगली आहे, ज्यांनी स्किप केलाय ते बी. जर येत नसेल तर निगेटिव्ह मध्ये मार्क जायला नको आपले, नाहीतर काय होतात, मार्क निगेटिव्ह मध्ये जातात थोडेफार. मग खाली दिलेल्या पर्यायातून बघा काय म्हणलं क्वेश्चन, खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा. खाली दिलेल्या पर्यायातून काय म्हटलं, भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा. मी काय सांगितलेलं, संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे मार्केटमध्ये सी प्लस प्लस आणि त्या व्यक्तीला शिक्षण दिलंय जावाचं, म्हणजे जावाला शिक्षण झालं आणि डिमांड कशाला आलं, पायथॉनला आलं, वेगळ्याच एखाद्या लँग्वेजला आलं डिमांड. तर मग काय झालं, एक प्रकारे ही अनुचित शिक्षण प्रणाली झाली ना एक प्रकारे. आपण काय म्हणणार, शिक्षण प्रणाली चुकीची असल्यामुळं मार्केटमध्ये शिक्षण कसं दिलं, म्हणजे एक प्रकारे कॉलेजमध्ये असेल वगैरे ह्याला ज्याचं दिलं आणि डिमांड आलं ह्याला, म्हणजे शिक्षण प्रणाली कशी चुकीचीच झाली एक प्रकारे. दुसरं काय, तंत्रज्ञान म्हणजे अनुचित तंत्रज्ञानामुळे असं होऊ शकतं. परत म्हणजे दोन्ही तर बरोबर आहे, मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही तर ड आणि क तर काय येणार, बरोबर येणार. कुठं कुठं ड आणि क आहे बघा, पहिल्यांदा इथं ड आहे, इथं क आहे, ह्याच्यामध्ये बी ड आहे, ह्याच्यामध्ये बी क आहे. आता इथं 4 आहे, म्हणजे 1 नंबरचा तर चूक गेला बघा, 1 नंबरचा तर ऑप्शन गेला. सगळं काय आहे ते कशावर राहिलं आता, ब आणि अ वरच आहे. सगळा खेळ कशावर आहे, ब आणि अ वरच आहे. ब ऑप्शन काय आहे, श्रमशक्ती वर्गात झालेली वाढ. म्हणजेच काय, तर आता असे विकसनशील देश असतात बघा, विकसनशील देशामध्ये काय होतं, लोकसंख्या झपाट्याने वाढते. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि ही लोकसंख्या वाढल्यामुळे श्रमशक्ती वर्गामध्ये काय झाले, एक प्रकारे आपण म्हणतो वाढ झाली. मस्त मार्केटमध्ये काय आहे, पायथॉनला डिमांड आलेला आहे किंवा ते जाऊन द्या, ते विषय वेगळा विषय झाला. परंतु आता श्रमशक्ती वर्गात झपाट्याने वाढ झाल्यामुळं सगळ्यांना रोजगार देणं शक्य आहे का,
सगळ्यांना रोजगार देणं काय नाही शक्य नाही. म्हणजे ही एक प्रकारे संरचनात्मक झालेली बेरोजगारी. संरचनात्मक म्हणजे काय, हा बी एक संरचनात्मक बदल झाला अचानक. काय झाली, श्रमशक्ती वर्गात वाढ झाली, म्हणजे हा काय संरचनेमध्येच पूर्ण बदल झाला. म्हणजे ही बी काय एक संरचनात्मक बेरोजगारीच आहे. परत आणखी काय, कामरहित वृद्धी, म्हणजे काम नाही परंतु वृद्धी होती इकॉनॉमीमध्ये जास्त, वृद्धी वाढते परंतु रोजगार काय होत नाही, तयार होत नाही. हा बी काय ऑप्शन बरोबर आहे आणि हा 4 नंबरचा पर्याय काय आहे, बरोबर आहे. थोडासा क्वेश्चन किचकट होता, नाही असं नाही, म्हणजे आणि ब वर थोडंसं तुम्ही काय होऊ शकता, कन्फ्युज होऊ शकता. असं थोडंफार एका दुसरा क्वेश्चन हार्ड देखील काय होतो एक्झाम मध्ये येतो, पण थोडंसं तुम्हाला विचार वगैरे करावा लागेल त्याच्यामध्ये. हा 4 नंबरचा बरोबर होता याच्यामध्ये, वरील पैकी 4ही म्हणजे ऑप्शन. म्हणजे संरचनेमध्येच बदल झाला एक प्रकारे, पूर्ण इकॉनॉमी जी संरचना आहे ना त्याच्यामध्येच, म्हणजे काम रहित वृद्धी व्हायला लागली इकॉनॉमीमध्ये, म्हणून झालेली जी संरचनात्मक बेरोजगारीची सगळी काय कारणे आहेत. पुढचा क्वेश्चन घ्या, हा सोपा आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. PSI 2014 ला आलेला. हा सोपा आहे, हा सर्वांना सुटायला हवा. हा सर्वांना सुटायला हवा हा क्वेश्चन. जवळजवळ सर्वांनी आन्सर बरोबर दिलेला आहे. जेवढ्यांनी दिलेलं आहे तेवढ्यांनी, बाकीच्यांनी स्किपच केलेला आहे जवळजवळ, काही जणांनी दिलेलं नाही त्यांनी, परंतु जेवढ्यांनी दिलेलं आहे तेवढ्यांनी आन्सर काय केलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे छुपी बेरोजगारी. कॉमन आहे ना, काय आहे, छुपी बेरोजगारी. हे आन्सर आपलं बरोबर आहे. शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय, छुपी बेरोजगारी. काय बघितलं होतं आपण छुपी बेरोजगारी म्हणजे, बघा ह्या व्यक्तींची काय उत्पादकता आहे का इथं श्रमिकाची, 4 व्यक्ती असताना काय, म्हणजे एक व्यक्ती बी तेवढंच 200 किलो द्राक्षेचं उत्पादन करतोय, आणि आपलं इथं एक व्यक्ती तेवढं 200 किलोचं उत्पादन करतोय, आणि इथं किती सांगितलेलं आहे, तिथं 4 व्यक्ती, हे 4 व्यक्ती मिळून हे काय करतात, 200 किलो द्राक्ष आणतात. म्हणजे ह्या 3 व्यक्तींची काय आहे उत्पादकता, जवळजवळ शून्यच आहे ना. श्रमिकाची काय आहे, शून्य उत्पादकता आहे त्यांची, शून्य आहे. हे ऍक्च्युली एका व्यक्तीची उत्पादकता काय आहे तेवढे 200 किलो एक व्यक्तीच काढू शकतो, म्हणजे कष्ट करून तिथं. म्हणजे यांची श्रमिकाची शून्य उत्पादकता म्हणजेच काय, अशा प्रकारची जी बेरोजगारी तयार होते त्यालाच काय म्हटलं जातं, छुपी बेरोजगारी. म्हणजे इथं काय आहे, ह्याचं उत्पादन यांचं उत्पादन काय इथं शून्य आहे असं कन्सिडर केलं जातं. ही बेरोजगारी काय आहे, छुपी बेरोजगारी. कधीचा क्वेश्चन आहे हा, PSI 2014चा हा क्वेश्चन आहे, 2 नंबरचा. बाकी मग आन्सर काय चुकीच नाही, अर्ध बेकारी, हंगामी बेकारी वगैरे काय याचा इश्यूच नाही. हंगामी बेकारी किंवा हंगामी बेकारी म्हणजे सीझन नुसार जी चालते, सीझन त्या एखादा व्यवसायाचा असेल तर त्याच्यानुसार ती चालते. अशा प्रकारे आपला काय झाला, हा बेरोजगारीचा टॉपिक जवळजवळ निम्मा झाला. राहिलेला टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. कुणाचं काही डाऊट असतील
तर तुम्ही काय करू शकता, तर विचारू शकता ह्या 15 मिनिटांमध्ये. ह्या 15 मिनिटांमध्ये तुमचं काय डाऊट असतील तर ते तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. सगळ्यांचे आन्सर आपण देऊ डाऊटचे. शेवटचे 15 मिनिटात आपण त्याच्यामध्ये आपण हा, शेती सुद्धा हंगामी बेरोजगारीमध्ये येणार. शेतीमध्ये जर तुम्ही सीझन असेल एखादा, उन्हाळ्यामध्ये जॉबच ना म्हणजे हीच नाही शेतीमध्ये, तर ती बी कसं येणार, हंगामी बेरोजगारीमध्येच येणार. शेती ही हंगामी बेरोजगारीची मध्येच येणार. उपाययोजनामध्ये पीएच आहे काय आहे, काय आहे उपाययोजनामध्ये पीएच काय आहे? आता बघा, उपाययोजनामध्ये पीएच काय आहे म्हणताय का? पीएच मला समजलं नाही. शेती हंगाम बेरोजगारीमध्ये झालं, प्रणवचा क्वेश्चन झाला. उपाययोजनेमध्ये पीएच काय आहे? तुमचा क्वेश्चन समजला नाही मनसी पाटील, तुम्ही परत एकदा हे करा. टेन्शन घेऊ नका सर, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टचे साहेब ओपन करा. ओके, ते करतो, पण ते काय तुम्हाला लेक्चर मी अवेलेबल करून देईल. मला फक्त हाय म्हणून पाठवा ह्याच्यावर टेलिग्रामवर, मी तुम्हाला ते हे करून देईल तुम्हाला. पोवर्टी टॉपिकवर स्वप्नील वाळके, पोवर्टी टॉपिकवर फॅक्च्युअल डाटा ओरिएंटेड क्वेश्चन येतात ना. पोवर्टी टॉपिकवर फॅक्च्युअल डाटा ओरिएंटेड क्वेश्चन येतात ना. ओके, पोवर्टी टॉपिक जो आहे त्याच्यावर फॅक्च्युअल डाटा ओरिएंटेड क्वेश्चन असतात, काय प्रॉब्लेम नाही त्यात. नंतर कुणाचा काय क्वेश्चन? मनस्वी पाटील म्हणतात दीनदयाल मध्ये. दीनदयाल, अच्छा दीनदयाल मध्ये तुमचा डाऊट आहे का? दीनदयाल मध्ये बघा काय म्हणणं आहे तुमचं. उपयोजनामध्ये पीएच काय आहे? उपयोजनामध्ये पीएच फिजिकली हँडिकॅप. ओके ओके ओके, पीएच म्हणजे काय? फिजिकली हँडिकॅप म्हणजे जसं एखादा अपंग असेल, एखाद्याला पाय नसेल, डोळा नसेल, अशा प्रकारे त्याला काय म्हणलं जातं, फिजिकली हँडिकॅप पीएच म्हणजे. हा ओके, तो पीएच विचारतात. नंतर कुणाचा डाऊट पुढचा? पोवर्टी टॉपिकवर फॅक्च्युअल डाटा ओरिएंटेड क्वेश्चन येतात ना. हा, पोवर्टी टॉपिकवर फॅक्च्युअल डाटा ओरिएंटेड क्वेश्चन येतात. जान्हवी पितळे यांचा क्वेश्चन थोडा मोठा दिसतोय. काय सर, तुम्ही नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट बद्दल सांगितलं ना, ते माझ्या बुक मध्ये नाहीये, मला डिटेल मध्ये सेंड कराल का तुमच्या? ओके, मला ते हे करा, तुम्हाला लिंक पाठवून देईल मी त्याची लेक्चरची. ते लेक्चर तुम्ही करू शकता, हे करू शकता. मला फक्त काय करा, हाय म्हणून पाठवा व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअपवर हाय म्हणून पाठवलं की मी त्याची काय करू, तुम्हाला लिंक सेंड करेल. पुढचा ऋषिता यांचा क्वेश्चन आहे, बेरोजगारी मोजण्याचे अप्रोचेस आहेत, यात मंथली का नाही? अच्छा, ते आता एनएसएस नुसार ते कॅल्क्युलेट करतात. आता का नाही वगैरे आपण एवढे टेक्निकल फॅक्च्युअल गोष्टीने म्हणजे हे करणं गरजेचं नाही, परंतु त्यांच्या म्हणजे ह्याच्यानुसारच मोजले जातात. ते वीकली असते, परत दुसरे काय मोजले जातात म्हणजे पर डे सुद्धा दिवसाला असतात, आणि नंतर काय दुसरं ते सर्वसाधारण वर्षासाठी असतात, मंथली नाहीत केले जात. मनस्वी पाटील परत दीनदयाल उपयोजनामध्ये परत डबल क्वेश्चन आला का? पीएच म्हणजे फिजिकली हँडिकॅप. बघा, फिजिकली हँडिकॅप जे काही आहेत ना, आपण काय म्हणतो की जसं अपंग वगैरे असतात, अशा लोकांना काय म्हणलं जातं, फिजिकली हँडिकॅप असं म्हणलं जातं. ऋषिता वीकली आणि इयरली आहे, तर मंथली का नाही? मंथली ते एनएसएस नुसारच, त्यांनी एनएसएस जो डाटा आहे ना त्याच्यानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं, वीकली म्हणून सांगितलेलं आहे, किंवा आपलं हे म्हणून डेली जे आहे तेच सांगितलेलं आहे त्यांनी, त्यांच्या ह्याच्यानुसारच आपण हे करतो. मंथली वगैरे काही एवढंही नाही. सर माझा क्वेश्चन, तुमचा क्वेश्चन कुठं? सर्वांनी प्रायव्हेटलीच पाठवलेलं आहेत का? हा, जान्हवी पितळे, एक मिनिट, तुमचा क्वेश्चन वर गेला असेल, बघतो मी एकदा तुमचा क्वेश्चन काय आहे तो.
सर तुम्ही नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट बद्दल सांगितलं ना, ते माझ्या बुक मध्ये नाहीये, मला डिटेल्स आहे. ओके करतो, ठीक आहे. मला एकदा ही पाठवा तुम्ही, त्या लेक्चरची तुम्हाला लिंकच काय करेल मी सेंड करेल त्याच, किंवा डिटेल मध्ये ही करेल मी, सेंड करेल, चालेल. मी व्हॉट्सअप करते तुमच्या. ओके ओके ओके, चालेल चालेल, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सर ओप्पो, सर एक्झाम मध्ये क्वेश्चन स्किप केला तर मार्क मायनस होतात का? क्वेश्चन स्किप करू शकता. ओके, क्वेश्चन स्किप केला तर मार्क मायनस होत नाहीत, पण तुम्ही जर तिथं गोल केला, म्हणजे तो जर सॉल्व्ह केला तर, जर चुकला तर मार्क मायनस होतात, जर स्किप केला तर मार्क मायनस होत नाहीत. आणखी कुणाचं काय डाऊट? नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये डीबीटी पुन्हा सांगा. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय बघा, आता डायरेक्ट डीबीटी, डीबीटी म्हणजे काय आपण म्हणतो बघा, तुमचं अकाउंट आहे, एखादी योजना वगैरे असेल ना, तर त्याचा लाभ तुमच्या डायरेक्ट काय केला जाईल, अकाउंटवर. म्हणजे ते योजनेमध्ये, योजनेच्या रिलेटेड जो काय म्हणजे एखादी योजना असेल आणि त्या योजनेच्या रिलेटेड सरकारला काय पैसे वगैरे पाठवायचे असेल, तर हे पैसे तुमच्या काय केले जातील, डायरेक्ट अकाउंटवर ट्रान्सफर केले जातील. कशाच्या, त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हटलं जातं, डीबीटी. डीबीटीचा लॉंग फॉर्म काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. एखाद्या योजनेचा लाभ तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट जे पैसे पाठवायचे ते पाठवले जातात, त्याला डीबीटी असं म्हटलं जातं. आणखी कोणाचा काय डाऊट? प्रसाद इसामी, LW चा फुल फॉर्म लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट काय म्हटलं जातं, LWE ला म्हटलं जातं, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट. उद्या एकच लेक्चर होईल माझं इकॉनॉमिक्सच. नॅशनल मॉर्निंग आणि इव्हिनिंग, इव्हिनिंगला नाही होणार तसं, काय बोललं असतील तर सर मला माहित नाही. गव्हर्नमेंट टू डायरेक्ट एन युजर शेतकरी. हा, गव्हर्नमेंट कडून डायरेक्ट कुठं शेतकऱ्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातील. स्वप्नील वाळके, ठीक आहे. प्रसाद इसामी, LW तुमचा फुल फॉर्म सांगितला मी तो. आणखी काय कुणाचा डाऊट? म्हणजे आपल्या लेक्चर एंड करायला आता 12 वाजलेले जवळजवळ आलेले. डाऊट असतील तर विचारा. ज्यांना लिव्ह करायचं ते लिव्ह करू शकतात. ज्यांना डाऊट असेल तो ते त्यांनी काय करा, डाऊट विचारा. आणखी कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. LW चा फुल फॉर्म.